मध्य युरोप आणि पूर्व युरोपलाही बोरिस वादळाचा तडाखा बसलाय। यात पोलंडमध्ये 2 जणांचा मृत्यू झालाय। विशेष म्हणजे दोन्ही अधिकारी कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडलेले आहेत। बोरिस वादळामुळे ऑस्ट्रिया, चेक रिपब्लिकन, हंगेरी, रोमानिया, स्लोव्हेकिया प्रचंड वेगाने वारे वाहत आहेत, तसेच मुसळधार पाऊसही पडतोय। परिणामी अनेक शहरात पुराचं पाणी शिरलंय। रस्ते पाण्याखाली आहेत, घरांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे। गाड्याही पाण्याखाली गेलेल्या आहेत। पुराचं पाणी शहरांमध्ये शिरल्यामुळे अनेक भागातली वीजही गायब आहे। पब्लिक ट्रान्सपोर्ट ठप्प झालंय। रोमानियातल्या लोकांना छाती एवढ्या पाण्यातून सुटका करत सुरक्षित स्थळी आसरा घ्यावा लागलाय, तर पोलंडमध्ये लोकांना शाळा, कॉलेजेसमध्ये मुक्काम करावा लागतोय। युरोपात या वादळामुळे हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय, तर वादळात मृत्युमुखी पडलेल्यांची एकूण संख्या 7 वर पोहोचली आहे।